मित्रांनो, आज आपण सासवड जवळील कोडीत या गावामध्ये आलो आहे। या गावामध्ये श्रीनाथ म्हस्कोबा यांचं जागृत देवस्थान आहे। या मंदिराची पुन्हा एकदा प्राणप्रतिष्ठापना केली गेली व ब्रह्मकलश उत्सव हा समारंभ आयोजित केला होता। याच दरम्यान आपण या मंदिराला भेट दिली। नव्याने केलेले नक्षीकाम, मूर्तिकाम व रंगरंगोटी ही पाहण्यासारखी होती। या मंदिराचा परिसर हा 2 एकरांचा आहे व मुख्य मंदिर हे 50,000 चौरस फूट या क्षेत्रफळामध्ये बांधलेलं आहे। श्रीनाथ म्हस्कोबा हे वीरवरून कोडीत या गावामध्ये कसे आले व या मंदिराविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। गुड मॉर्निंग मित्रांनो, द सुमित विजन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि मी तुमचा होस्ट सुमित साळवे। तर आज आपण कोडीत या ठिकाणी चाललेलो आहे, जिथे श्रीनाथ म्हस्कोबा यांचं देवस्थान आहे, जे की आपल्या सासवड या भागामध्ये आहे आणि भेकराईनगरपासून हडपसरपासून 30 ते 35 किलोमीटरच्या अंतरावर आहे। आणि या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती ही पाहूया। तर जाऊया लवकर आपण तिकडे। मित्रांनो, आपल्याला कोडीतला जाण्यासाठी दिवे घाट किंवा बोबदेव घाटातून जावं लागेल। मित्रांनो, हे पहा, हा सासवड आणि नारायणपूरचा रस्ता आहे। म्हणजे थोडंसं पुढं गेलं तर श्री क्षेत्र नारायणपूर आहे आणि इथे हा पुरंदर किल्ला तुम्हाला दिसला असेल। आणि इथूनच आपल्याला हा जो रस्ता या बाजूला चाललाय, तर आपल्याला कोडीतला जाण्यासाठी त्या रस्त्याने जायचं आहे। तर जाऊया आपण आता। पुणे जिल्ह्यातील सासवड जवळ कोडीत नावाचं एक गाव आहे। या गावामध्ये श्रीनाथ म्हस्कोबा यांचे हे देवस्थान आहे। वीर गावातल्या मंदिराशी संबंधित हे एक जागृत देवस्थान आहे। श्रीनाथ म्हस्कोबा हे मूळचे काशीचे कोतवाल श्री काळभैरव आहेत। इथं हे दिसलं असेल श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर 500 मीटरवर आहे। तुम्हाला इकडं मंदिर दिसत असेल की पहा, ते झेंडे, ते ध्वज, आपल्याला तिथं जायचंय। आता इथून आपल्याला उजवीकडे वळत हे घ्यायचं आहे। तर जाऊया आपण आता। या मंदिराचे लोकेशन तुम्हाला गुगल मॅप वरती सहजच मिळून जाईल। तुमची जर खाजगी गाडी असेल तर तुम्ही या मंदिरापर्यंत आरामात येऊ शकता। हे इथं पार्किंग केलेलं आहे। आता इथून आपण आपली गाडी पार्क करूया। जर तुमच्याकडे स्वतःची गाडी नसेल तर तुम्ही या मंदिरापर्यंत पब्लिक ट्रान्सपोर्टने सुद्धा येऊ शकता। तुम्हाला सासवड या डेपोवरती येऊन 207N किंवा 293 या क्रमांकाची बस पकडायची आहे। ही बस तुम्हाला कोडीत या गावाच्या फाट्यावरती सोडेल। तिथून हे मंदिर 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे। हे अंतर तुम्हाला चालत पार करावा लागेल, नाहीतर कोणत्याही 2 व्हीलरला हात केला तर ते तुम्हाला मंदिरापर्यंत सोडतील। श्री तुळाजीबुवा बडधे यांच्या भक्तीमुळे आणि ग्रामस्थांच्या श्रमदानामुळे हे देवस्थान विकसित झालेलं आहे। तर मित्रांनो, हे पहा, आपण त्या तिथे आपण गाडी पार्क केली आणि आता मंदिराच्या दिशेने चाललेलो आहे। पाठीमागे पुरंदर किल्ला हा खूप सुंदर दिसला आहे। हे श्रीनाथ म्हस्कोबा यांचे हे मंदिर आहे, जागृत देवस्थान आहे। मित्रांनो, ज्यावेळेस मी या मंदिरामध्ये गेलो होतो तर त्यावेळेस या मंदिरामध्ये पुन्हा प्राण प्रतिष्ठापना व ब्रह्मकलश उत्सव हा समारंभ आयोजित केलेला होता। त्यामुळे या मंदिराला नव्याने रंगरंगोटी ही केलेली होती। वेगवेगळ्या फुलांनी हे मंदिर सजवलं होतं, त्यामुळे हे मंदिर आणखी सुंदर दिसत होतं। मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की ब्रह्मकलश स्थापन करण्यासाठी मंदिराच्या शिखरापर्यंत पायऱ्या या तयार करण्यात आल्या होत्या। या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाठीमागे जे 2 डोंगर दिसत आहेत तर ते वज्रगड आणि पुरंदरचा किल्ला आहे। याच किल्ल्यावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला होता। हे मंदिर दगडी आणि नागर शैलीत बांधलेलं असून या मंदिरामध्ये गाभारा आणि सभा मंडपाचा समावेश आहे।
मित्रांनो, हे मंदिर खूप सुंदर आहे, खूप सुंदर. इथे हे पाहायची रंगरंगोटी किती सुंदर केलेली आहे. खरंच खूप छान हे मंदिर दिसते, खूप छान, खूप सुंदर आहे. तर जाऊया आपण आता आतमध्ये आणि श्रीनाथांचं दर्शन हे घेऊया. इथून जागा होती, रस्ता होता, पण आतमध्ये कार्यक्रम चालू आहे त्यामुळे आपल्याला असं फिरून जायचं आहे. आणि आपले पाय भाजू नये यासाठी यांनी ते कार्पेट टाकले, तर त्यामुळे आपले इथे पाय भाजत नाही. नाहीतर इथे भरपूर ऊन आहे, म्हणजे खूप ऊन आहे, उन्हाळा आहे, त्यामुळे पाय हे भाजत आहे, पण या कार्पेटमुळे भाजत नाहीत. हे पहा ह्याची रंगरंगोटी. या मंदिराचा परिसर हा 2 एकरांचा आहे आणि मुख्य मंदिर हे 50,000 चौरस फुटामध्ये बांधलेलं आहे. या मंदिराच्या शिखराची उंची ही 71 फूट एवढी आहे. या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच दिंडी दरवाजा, तर या दरवाजाची उंची 51 फूट एवढी आहे. तर इथे हात धुण्यासाठी जागा आहे. जाऊया आपण आता मंदिरामध्ये. श्री तुळाजी बुवा यांच्या भक्तीला पाहून श्रीनाथ मस्कोबा महाराज हे वीरवरून कोडीत या गावामध्ये आलेले आहेत. आज ज्या ठिकाणी मंदिर आहे त्या ठिकाणी देवी जोगेश्वरी यांची मूर्ती ही जमिनीतून वर आलेली आहे. सभा मंडपाच्या डाव्या बाजूला श्रीनाथांचे वाहन अश्व आहे, ज्यांचे नाव चिंतामणी असे आहे. मंदिराच्या चहूबाजूने उंच असा चिरेबंदी तट असून पूर्व व दक्षिण असे 2 महादरवाजे आहेत. पादुका मंदिराच्या शिखरापासून ते मुख्य मंदिराच्या कळसापर्यंत पागोटे बांधतात. यालाच ध्वज बांधणे असे म्हणतात, जे की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलंच असेल. मुख्य मंदिरामध्ये श्रीनाथ मस्कोबा आणि देवी जोगेश्वरी यांची मूर्ती आहे. सभा मंडपाच्या समोर भव्य दगडी कासव आहे. याच कासवावर उभा राहून भक्तगण नवस बोलतात व हा नवस पूर्ण सुद्धा होतो. पण तो नवस पूर्ण करण्यासाठी तेवढे प्रयत्न आपण केले पाहिजे. देव हे आपल्या सोबतच असतात, पण जर आपण प्रयत्नच केला नाही तर देव सुद्धा ती गोष्ट आपल्याला देत नाही. गर्दी कमी झाली ना, बसून काय व्हायचं, सकाळचं न बसलं नाही. आता गर्दी कमी झाली हा, बसून तरी व्हायची. आता आहे ना 1 वाजेपर्यंत सगळे गर्दी आते तिकडची दिव्याची का सोनोरी. मित्रांनो, जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तर एक दिवस वेळ काढून हे मंदिर पाहण्यासाठी तुम्ही आलंच पाहिजे व श्रीनाथांचं दर्शन हे घेतलंच पाहिजे. मित्रांनो, मी वेळ काढून श्रीनाथ मस्कोबा यांचं दर्शन घेण्यासाठी कोडीत या गावामध्ये आलो होतो
व या मंदिराविषयी मी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर द सुमित विजन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.